जगद्गुरु तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज, योगीराज चांगदेव महाराज, मुक्ताई माता सद्गुरु नारायण मुक्ती महाराज, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज, सब संतन की चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या, वृक्षाचे ही पान हलेजाची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, तुका म्हणे विठो भरला सबाह्य, उणे काय आहे चराचरी, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं, मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं, नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या वारकरी संता, वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या, शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा हा अभंग. या अभंगातून महाराजांनी तुम्हा मला एक प्रश्न विचारला आहे की आपण देव मानत असा किंवा नसा, परंतु एक प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर असा आहे की मिळालेलं हे मानवी शरीर, ज्या मानवी शरीरावर आपलं नितांत प्रेम आहे, हे कोणत्या सत्तेनं चालतंय, कोण चालवतंय, कोण बोलवतंय. अर्थात तुकाराम महाराज या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधतायत की मानवी शरीर चालवणारी बोलवणारी दुसरी तिसरी शक्ती कोणी नसून ती ईश्वरीय शक्ती आहे, परमात्म्याचा अंश असलेला आत्मा, आणि त्या आत्मशक्तीनं होणारी ही क्रिया. म्हणून महाराज म्हणतात त्या परमात्म्याचा एवढा महत्त्वाचा संबंध असल्यामुळे तयाचे भजन चुकू नको. त्याचं भजन, त्याची सेवा, भक्ती आपल्या जीवनामध्ये आपण चुकू देऊ नये. वृक्षाचं पान सुद्धा त्या परमात्म्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. फक्त परमेश्वर माणसाला काही काम करण्याचं स्वातंत्र्य आणि संधी देतो, पण याचा अर्थ असा नाही की मनुष्य आपल्या स्वतःच्या शक्तीनं ते करतो. तुकोबारायांच्या मते सर्व काही घडतंय ते परमात्म सत्तेनं आणि परमात्म शक्तीनं घडतं.
मग लोकांनी विचारलं की तुकाराम महाराज असा हा परमात्मा तो नेमका कुठे आहे? महाराज म्हणाले तो चराचरात आणि कणाकणात व्यापलेला आहे. तुका म्हणे विठो भरला सबाह्य उणे काय आहे चराचरी विठाला 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 विठाला. या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा आपल्याला भगवत चरणी श्रीगुरूंच्या चरणी ही सेवा समर्पित करायची आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. डोणगाव गोदावरी गंगामाईच्या काठी असलेलं एक वारकरी संप्रदायाचं प्रगतिशील शेतकऱ्यांचं एक शिक्षण, शेती, अध्यात्म अशा सर्व क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त असलेलं हे डोणगाव तालुका वैजापूर आणि गावातील धोरडे पाटील परिवाराचे आधारस्तंभ, मुख्य मार्गदर्शक कैलासवासी सयाजी भाऊ पाटील धोरडे यांचं आज संपन्न होत असलेलं हे प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध. त्यानिमित्तानं जमलेले आपण सर्व मान्यवर, या परिवारातील धोरडे पाटील परिवारातील त्यांची मुलं श्री शंकरराव सयाजी पाटील धोरडे, श्री दत्तात्रय सयाजी पाटील धोरडे, कैलासवासी गोरक्षनाथ सयाजी पाटील धोरडे, त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या सौभाग्यवती कुसुमताई धोंडीराम पाटील डोखे, असा संपूर्ण परिवार कैलासवासी सयाजी बाबा धोरडे पाटील यांच्या घरातील सर्व त्यांची मुलं मुली, सुना, नातवंड आणि हा संपूर्ण एक चांगल्या पद्धतीनं वाटचाल करत असलेला परिवार, त्यांच्या बाबतीमध्ये आपण सर्वजण जाणून आहात. जमलेले पाहुणे असतील, ग्रामस्थ असतील, पंचक्रोशीतली मंडळी असतील, एक वारकरी संप्रदायाचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय सगळ्यांना होता. मला वाटतं जसं घरामध्ये नाना प्रकारची सामुग्री असणं हे घराचं वैभव आहे, चांगली बैठक व्यवस्था आहे, चांगले सामान सुमान, तसं समाजामध्ये सज्जन माणसं, हरिभक्त माणसं, सेवाभावी माणसं असणं हे समाजाचं वैभव आहे, ही समाजाची श्रीमंती आहे. आणि म्हणून कैलासवासी सयाजी पाटील धोरडे यांच्यासारखी मंडळी ज्या वेळेला समाजातून जातात, कुठेतरी त्या समाजाला तो दुबळेपणा येतो असं निश्चित आपल्याला समजावं लागतं. कारण ही शक्ती आहे समाजाची. हा जो समाज चाललाय, हे जग चाललंय, हे या अशा सज्जनांच्या सद्भावनेवर, पुण्यवंताच्या पुण्यावर, त्याशिवाय हे जग चालू शकत नाही. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज एकदा म्हणाले होते त्यांच्या कीर्तनात, जग तोपर्यंत बुडणार नाही जोपर्यंत हरिभक्ती करणारे, न्यायनीतीनं वागणारे, संस्कृती जोपासणारे, आई वडिलांचा सन्मान करणारे हे लोक जोपर्यंत या भूतलावर आहेत, तोपर्यंत हे जग बुडणार नाही. विठाला 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 विठाला. खऱ्या अर्थानं आज कैलासवासी सयाजी भाऊ पाटील धोरडे यांचे पुण्यस्मरण साजरं करत असताना एका अत्यंत आदरणीय व्यक्तीच्या कार्यक्रमासाठी आपण जमलोय. दीर्घायुष्य त्यांना मिळालं. 100 वर्षाचं आयुष्य मिळणं हे सुद्धा एक परम भाग्य. पण 100 वर्ष एक चांगलं, अत्यंत उत्तम असं आयुष्य. सुरुवातीचा काळ त्यांचा अत्यंत अडचणीचा, गरिबीचा, कष्टानं शेती करून त्यांनी वाटचाल केली. पण एक कष्ट करता करता एका बाजूला परमार्थही जपला, भक्ती जपली. परमार्थ किती जपला तर मला वाटतं आयुष्यभर ते सतत रामकृष्ण हरीचं चिंतन करत राहिले. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रमाणे त्यांनी परमार्थ केला. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल. मगाशी धोरडे पाटील परिवारातील सर्व मंडळी मला सांगत होती, रागावले तरी ते रामकृष्ण हरीच म्हणायचे.
फक्त रामकृष्ण हरीचा थोडा स्वर खालवर झाला की बाकीच्यांनी समजून घ्यायचंय आता रागावलेत का साधं बोलतायत. मला असं वाटतं की ही संस्कृती आहे वारकरी संप्रदायाची. नाथ महाराज असं म्हणाले, हरिबोला भांडता हरिबोला कांडता सर्व कार्य करता हरिबोला, हरिबोला देता हरिबोला घेता. आणि हे तत्व मला वाटतं सयाजी बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तंतोतंत जपलं. दुःखाचे प्रसंग आले, निरोप आले तरी मला सांगितलं मगाशी त्यांचे नातू आमच्या पुढे बसलेले आहेत सर, दोरडे सर, त्यांनी सांगितलं की ऊस पेटला आणि बाबांना निरोप आला. फक्त त्यांनी रामकृष्ण हरी म्हटलं, हीच पहिली प्रतिक्रिया. मला असं वाटतं निष्ठावंत वारकरी काय असतो याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे हे आपले सयाजी बाबा होते असं आपल्याला म्हणावं लागेल. विठाला 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 अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी परमार्थ करून त्यांचं आत्मकल्याण साधलेलं आहे. त्यांना ग्रंथवाचनाची आवड होती. ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारायांची गाथा, एकनाथ महाराजांचं भागवत, त्यांना भजनाची आवड, पहाटचा काकडा त्यांच्या नित्यनियमाचा, श्रद्धेचा, हरिपाठ म्हणण्याची आवड. मला वाटतं यापेक्षा हरिभक्ती मोठी काय असू शकते. आणि हे करताना आपला प्रपंच सुद्धा त्यांनी प्रगतीकडे नेला, कष्ट केले. आणि म्हणून एक छोटे शेतकरी ते एक प्रगतिशील शेतकरी अशी वाटचाल त्यांनी आपल्या जीवनामध्ये केली. आपली मुलं, आपली नातवंड, आपला सगळा परिवार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुयोग्य मार्गदर्शन त्यांना केलं. शिक्षणाचंही महत्त्व ओळखून शिक्षणासाठी मार्गदर्शन कुटुंबातल्या मंडळींना केलं. आणि म्हणून त्याचा परिणाम आज देश परदेशामध्ये या परिवारातली मुलं नातवंड शिकतायत, नोकरी करतायत. अशा पद्धतीचा आपला हा दोरडे पाटील परिवार. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमलेले वारकरी संप्रदायातील आमचे सगळे मान्यवर मंडळी, गायनाचार्य सुनीलजी महाराज पारे, गायनाचार्य विलासजी महाराज खोतकर, गायनाचार्य हरिभाऊ महाराज गरुड, मृदंगाचार्य आमचे सहकारी कृष्णा महाराज मोरे, आमचे सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम श्री क्षेत्र नेवासा सुरेगाव या ठिकाणचे आश्रमातील विद्यार्थी, आमचा मृदंग वाजवणारा विशाल थोरात असेल किंवा हे सगळे विद्यार्थी, त्याचप्रमाणे हार्मोनियमची साथ करणारे वारकरी संप्रदायातील रामानंदगिरीजी महाराज असेल, आम्हाला असेल, अत्यंत वर्षानुवर्ष साथ करत आलेले पेटकर तात्या आदरणीय बाळासाहेब सांबारे महाराज, त्याचप्रमाणे आमचे सहकारी सन्माननीय गोरख भाऊ, या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमच्या गोंडेगाव भजनी मंडळातील प्रमुख बाळासाहेब पाटील फोपसे, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले पुणतांबा भजनी मंडळ, डोनगाव भजनी मंडळ, चांगदेवनगर भजनी मंडळ, लाख भजनी मंडळ, बाप्तरा येथील भजनी मंडळ, पुरणगाव येथील भजनी मंडळ, गोंडेगाव येथील भजनी मंडळ, शिंगवे येथील ग्रामस्थ व भजनी मंडळ, अशा गावोगावची जमलेली सर्व भजनी मंडळ आणि मान्यवर मंडळी, या निमित्तानं आवर्जून उपस्थित दोरडे पाटील परिवारातील प्रतापराव पाटील दोरडे असतील, माजी सभापती, त्याचप्रमाणे सरपंच रवींद्र पाटील दोरडे असतील, या परिवारातील सगळे सदस्य, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले शिर्डीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय अभयराजे शेळके पाटील, सन्माननीय आमचे गोंदकर पाटील, या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले नामदार आशुतोष दादा काळे, अध्यक्ष साईबाबा संस्थान शिर्डी, यांचे स्वीय सहाय्यक PA आमचे सन्माननीय स्नेही दादाभाऊ पठारे पाटील, त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे गोंडेगाव येथून आले आमचे परमस्नेही गुरुबंधू आदरणीय विजय पाटील फोपसे, पुणतांबा येथील आमचे सन्मान्य प्रताप पाटील वहाडणे, पुणतांब्यातील सर्व इतर मान्यवर मंडळी, सन्मान्य काळवाघे पाटील, या निमित्तानं उपस्थित सर्व समोर बसलेली सन्मान्य आमचे मोरे पाटील असतील, चौधरी पाटील शिंगवे येथून आलेले, खास करून नेवासा येथून आलेले आमचे अण्णासाहेब पाटील लोखंडे आणि त्यांचा परिवार,
खरं म्हणजे अनेक मंडळी माझी सुपरिचित इथे पुढे बसलेली आहे. आपण सर्वजण उपस्थित आहात आणि पुण्यस्तंभ पुणतांबा या क्षेत्रामध्ये ज्या चांगदेव महाराजांच्या पवित्र अशा समाधी मंदिरालगत गंगामाई गोदावरीच्या काठी आपण ही सेवा या ठिकाणी करतोय. त्या मंदिराचे मुख्य पुजारी आमचे आदरणीय मरुदगण महाराज, ज्यांचा आमचा अत्यंत आध्यात्मिक स्नेहसंबंध वर्षानुवर्षाचे आहेत. आणि इथे आल्यावर महाराजांच्या दर्शनाला गेलं की त्यांची भेट झाली म्हणजे दर्शनाचा लाभ आमचा द्विगुणित होतो. महाराजांचं दर्शन, त्यांच्याशी दोन शब्दाचा प्रेमाचा वार्तालाप, तेव्हा आजही दर्शनाचा योग या निमित्तानं आला. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय महंत रामानंद गिरीजी महाराज यांच्या आश्रमामध्ये चहापान झालं. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी फार गोड अशी सेवा सर्वांची केली. महाराजांना एक काल्याचं कीर्तन असल्यामुळे त्यांनी सकाळी फोन करून सांगितलं की मला जावं लागतंय, परंतु त्यांचीही श्रद्धांजली त्यांनी या ठिकाणी माझ्याकडे सोपवलेली आहे. आपण सर्वजण मिळून कीर्तनाच्या निमित्तानं ही श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतोय. परंतु एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी प्रपंचाबरोबर परमार्थ केला. मला वाटतं या अशा पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमातून आपल्याला घेऊन जाण्यासारखा संदेश फार मोठा आहे. बाबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आलो. बाबांनी तर परमार्थ करून त्यांचं कल्याण साधलेलं आहे. कैलासवासी सयाजी पाटील धोरडे, परंतु त्यांचे आशीर्वाद घेणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं आणि आपल्याही जीवनामध्ये तो सन्मार्ग आपण निवडणं ही खरी आपली जबाबदारी आहे. तैसे हरपले आपण पेपावे, तै संता ते पाहता गिमसावे, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा. माऊलींनी म्हटलं की या सज्जन माणसांच्या पुण्यतिथी आपण करतो. संत असो की आमच्या बाबांसारखे निष्ठावंत वारकरी संत असो, एक वारकरी संत होते, यांच्याकडून आपल्याला आपलंच आत्मस्वरूप जे हरवलंय ते पुन्हा प्राप्त करून घ्यायचंय. म्हणजे कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सन्मार्गाचा विसर पडतो, सेवा मार्गाचा विसर पडतो, माणुसकीचाही विसर या जीवनाच्या वाटचालीत पडतो. कारण नाना प्रकारचे स्वार्थ, नाना प्रकारची प्रलोभनं माणसाच्या आवतीभोवती सारखी उभी आहे. मला वाटतं जेवढं जग प्रगत होत जाईल तेवढं मनुष्याला जास्त सावध राहावं लागेल आणि जास्त सन्मार्गाकडे आकर्षित राहावं लागेल. कारण या प्रगतीच्या सगळ्या जगामध्ये अधोगतीला नेणारी साधनं सुद्धा तितकीच मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. हे काही आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. विठाला थोडंसं सेटिंग व्यवस्थित करा. काय होतंय, तुम्हालाही समाधान मिळालं पाहिजे, आम्हालाही मिळालं पाहिजे. आता हो म्हटल्यावरती इतक्या वेळा जर का त्याचं रिपीट आलं तर ते बरं नाही वाटत लोकांनाही. तुमचा नावलौकिक व्हावा एवढीच आमची इच्छा आहे, बाकी दुसरं काही नाही. आमचं काय 2 तासात संपून जाईल. परंतु हे एवढं तुम्ही इतकं सुंदर प्रकारे मशिनरी एवढी आहे तर सेटिंग व्यवस्थित करा. विठाला मंडळामध्ये आमची बरेच सहकारी मंडळी, संवत्सरची सुद्धा आमची भजनी मंडळी, साबळे पाटील आदी करून तेही उपस्थित आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो. मुद्दा एवढाच आपल्या पुढे मांडत होतो की या जगाच्या सगळ्या प्रलोभनातून वाचायचं असेल तर आपल्याला गरज आहे ती सद्विचाराची. कारण सद्विचार हेच एक असं साधन आहे की ते मनुष्याला कीर्तीपर्यंत नेतं, सद्गतीपर्यंत नेतं आणि उत्कर्षापर्यंत घेऊन जातं. जगाच्या पाठीवर असं कधी घडलेलं नाही की दुर्विचारी माणसाची कीर्ती झाली, सद्विचारीच माणसाची कीर्ती झाली. वाईट माणसाची कीर्ती कशी होईल? महाभारतामध्ये एक पात्र आहे शकुनी.
मला वाटतं दुर्विचार हा शब्द जेव्हा पुढे आला मला पटकन पहिलं हे आठवलं, कारण संबंध महाभारतामध्ये त्याच्यासारखा दुर्विचारी माणूस कुणी नाही. आणि त्यानं आयुष्यभर ते दुर्विचार देत राहण्याचं काम केलं. खरं काही या दुष्ट लोकांकडून सुद्धा शिकण्यासारखं आहे दोरडे पाटील, की ते त्यांचं काम करताना कधीच थकत नाही हो. सज्जन माणसं सत्कर्म करताना थकून जातात पाटील, पण दुष्ट माणसं दुष्कर्म करताना कधी थकत नाही. आयुष्यभर त्यांना ते करतच राहावी वाटतात. भजन करणारा म्हणतो नाही बा थकलो आता, आता काय भजनाला येत नाही. म्हणजे भजन करणारा थकतो, कीर्तन करणारा थकतो. अर्थात संत महात्मे थकले नाही आपले, पण काही थकतात. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कीर्तन केलं. महाराजांचं वैकुंठ गमन झालं फाल्गुन वद्य अष्टमीला, आणि महाराजांनी शेवटचं कीर्तन केलं फाल्गुन वद्य बीजेला. बीज तिथून पुढे तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, फक्त 5 दिवस मध्ये गेले की त्यांनी कीर्तन केलं नाही. फक्त 5 दिवस. सोपी गोष्ट आहे. आपल्याला आयुष्याचे शेवटचे 5-25 वर्ष असेच जातात मोकळे. आपण एवढंच म्हणत बसतो माझ्याच्याने काय होत नाही, माझ्याच्याने काय होत नाही. माणसं शरीरानं थकण्यापेक्षा मनाचा थकवा जास्त वाढून घेतात. हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि जी खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात कर्तबगारीच्या शिखरावर पोहोचलेली माणसं आहे, ते शेवटपर्यंत म्हणत नाही आम्ही थकलो. हे शिकण्यासारखं आहे. आपल्या जीवनामध्ये जे जे काही सेवा करायची ती अखंड का करून, हा थकावं माणसानं, पण कोणत्या स्वार्थाच्या बाबतीत थकावं. मी एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं की दिवसेंदिवस माणसानं प्रपंचाच्या बाबतीमध्ये तृप्त व्हावं. पुरे झाला आता प्रपंच. जसं तुकोबाराय एका ठिकाणी म्हणताय, पुरे पुरे हा संसार, पुरे पुरे हा संसार, कर्म बळीवंत दुस्तर, कर्म बळीवंत दुस्तर, हारा होणे दिस्तीर, हारा होणे दिस्तीर, एके ठाई निष्कळ, पुरे पुरे हा संसार, 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 गर्व बळीवंत दुस्तर, बळीवंत दुस्तर, आरा होणे दिस्तीर, हारा होणे दिस्तीर, एके ठाई निश्चळ, एके ठाई निश्चळ, एके ठाई निश्चळ, एके ठाई निश्चळ, पुरे पुरे हा संसार, कर्म बळीवंत दुस्तर, राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ. पण संसार हा पुरे वाटावा, स्वार्थ हा पुरे वाटावा. पुरे झालं, मला काय पाहिजे यापेक्षा आणखी, असं वाटलं पाहिजे. असं म्हणतात ना, जीवनाच्या कोणत्या तरी टप्प्यावर माणसानं थांबायला शिकावं. धावतोय त्यानं थोडं स्थिर व्हावं, नुसताच कमावतोय त्यानं थोडं द्यायला शिकावं, नुसता स्वतःपुरता विचार करतो त्यानं कधीतरी आता थोडंसं उदार व्हावं. जीवनाच्या एका टप्प्यावर सर्वांचा विचार करायला शिकावा. नुसतंच स्वतःच्या प्रपंचासाठी झटलाय त्यानं नंतर एक टप्पा जीवनाचा असा येतो, ठीक आहे बाबा माझ्या प्रपंचासाठी मी पुष्कळ केला, आता मी थोडं गावासाठी करील, थोडं समाजासाठी करील, देवधर्मासाठी. माणसाचं जीवन या अशा गुणांनी शोभून दिसतं मायबाप हो. आता एक माणूस मला भेटला, तो म्हणला महाराज काय लोकांचं घेऊन बसला, लोक अजिबात धड नाही. आता असं तो बरंच काही बोलत होता निराशेनं. आता आम्ही सतत फिरणारी माणसं,
आणि सतत योगायोगानं हजारो समुदायामध्येच जीवन अनेक वर्षानुवर्षाचं चाललेलं असल्यामुळे असं जर का कुणी आम्हाला भेटलं की लोक काही धड नाहीत, आम्ही समजून घेतो हे काही धड नाही. कधी कधी काही महाशय आम्हाला असेही भेटतात, महाराज आमचं गाव अजिबात चांगलं नाही. आता आम्ही समाजात जाणती माणसं आहोत, आम्हाला कळतंय ज्या अर्थी अख्ख्या गावाला हा नाव ठेवतो त्या अर्थी हा काही कामाचा नाही. तेव्हा हे आमच्यासारख्यांना समजायला वेळ लागत नाही. मी अजून इतका जे काही फिरलो गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या कृपेनं, महाराष्ट्रभर गेलो, अनेक ठिकाणी गेलो, फिरत सतत रोजचं काम आहे. पण असं कधी दिसलं नाही की संबंध गाव कुठे वाईट आहे, संबंध समाज कुठे वाईट आहे. असं कसं होऊ शकेल? पण काही माणसांची वृत्ती स्वतःचीच जर का बिघडली तर तो माणूस असा होता. म्हटलं का असं बोलताय तुम्ही, काय खरं नाही राहिलं हो महाराज. म्हटलं तुमचे नातेवाईकातही कोणी चांगला नाही. कोणी प्रेमानं रामराम म्हणत नाही म्हणे. हल्ली काय लोक स्वार्थी झाले, तो म्हणतोय माणूस. कोणी प्रेमानं रामराम म्हणे. भावकीचं तर विचारूच नका म्हणे. म्हणजे नातेवाईक चांगले नाही, भावकी चांगली नाही, गावातले चांगले नाही, कोणी चांगले नाही. आता मला जरा कुतूहल निर्माण झालं त्या माणसाविषयी, म्हणून थोडंसं प्रेमानं जरा संवाद सुरू केला. म्हटलं काय करत असता तुम्ही? काय नाही, मी चांगला प्रपंच आहे माझा, शेतीवाडी चांगली आहे, मुलं कोणी व्यवसाय करतंय, कोणी मोठी नोकरी करतंय, घरदार बंगला गाडी वैभव ऐश्वर्य माझं सगळं काही चांगलं आहे महाराज. म्हटलं चांगलं आहे, देवाची कृपा आहे तुमच्यावर. तुम्ही पारायणाला वगैरे बसता कधी? नाही नाही नाही, आपल्याला ती आवड नाही म्हणे. मी जरा वेगळे प्रश्न सुरू केले. गावातली एखादी पंगत असती सप्ताहाची तुमच्याकडे? महाराज आम्ही त्या भानगडीतच पडत नाही. बरं काही पाहुण्या रावळ्यामध्ये तरी सुखदुःखाला धावून जाता? काय म्हणे आपलंच आपल्याला काम उरकत नाही, काय लोकांकडे पळत बसा. म्हणजे जो माणूस देवधर्म करत नाही, जो पाहुणं रावळं जपत नाही, जो माणुसकी जपत नाही, आणि मग लोकांनी त्याला रामराम नाही घातला तर नाराज व्हायचं कारण काय? तेव्हा माणसाचं जीवन मायबाप हो अशा पद्धतीनं साबरी वाढीन नाल्या सरळा, वरी फळना तू पोकळा, कास्तना आले गळा शेळी जैसे. ऐका आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींची भाषा काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ते म्हणतात साबरीची झुडपं किती वाढली तरी समाजाला त्याचा काय उपयोग, कोणतं फळ मिळणार, कोणतं धान्य त्यातून मिळणार. तसं काही माणसं व्यक्तिगत प्रपंचानं व्यक्तिगत जीवनानं किती मोठी झाली, पण ज्यांचा पाहुण्या रावळ्यांना उपयोग नाही, भावकीला नाही, गावकीला नाही, शेजाऱ्याला नाही, पाजाऱ्याला नाही, कोणालाच ज्यांचा उपयोग नाही, कास्तन आले गळा शेळी जैसे. शेळीच्या गळ्याला स्तन असतात पहा कधी कधी. आता शेळीच्या गळ्याला जे स्तन येतं त्याच्यातून कधी दूध निघतंय का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जी माणसं समाजाच्या उपयोगाचे नाहीत ते त्या शेळीच्या गळ्याला आलेल्या स्तनासारखे आहेत. विठाला विठाला भविष्यामध्ये आपण कोण आहोत हे सांगण्यापेक्षा आपण काय उपयोगाचे आहोत हे सांगा. समाजाच्या काय उपयोगाचे आपण आहोत, आपला नेमका उपयोग काय? एखादा म्हणेल मी फार मोठा ज्ञानी आहे, पण त्या ज्ञानाचा समाजासाठी काय उपयोग आहे का? एखादा म्हणेल मी खूप बलाढ्य आहे, शक्ती संपन्न आहे. पण जगाचा इतिहास आपल्याला हे सांगतो, त्याच लोकांच्या आठवणी या जगाने ठेवल्यात. अनेक साधू संत साध्वी पतिव्रता सत्पुरुष महापुरुष ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत असे अनेक लोक झाले की त्या लोकांच्या आठवणी आहेत जे लोक समाजासाठी काहीतरी करत राहिले. आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला तुकाराम महाराजांसारखं सर्व जीवन काही समाजाला अर्पण करता यायचं नाही. पण तुकाराम महाराज सांगतात निदान थोडं तरी करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार.
तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. या जगामध्ये काही गोष्टी सतत परोपकारासाठी आहे, निदान आपल्याला थोडा तरी. आता या गंगामाईच्या काठावर आपण आहोत. पवित्र हे क्षेत्र आहे जिथे मुक्ताईंचं अधिष्ठान आहे, चांगदेव महाराजांचं अधिष्ठान आहे. अनेक जुनी देवी देवता राऊळ या पुण्यस्तंभ पुंतांबा आणि पंचक्रोशीमध्ये आहेत. ही गंगामाई वाहते. काय स्वार्थ आहे या गंगेचा? का फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाया आप गंगेचे जैसे, तैसे पुढत पुढती इतरांची सुख उन्नती, अनित अनित स्वार्थी प्रवेशिजे, असं माऊलींनी म्हटलं. गंगा जशी उगमावरून संगमाकडे जाते, प्रवास करते, पण हा प्रवास ती फक्त स्वतः पुरता करत नाही, स्नान करणाराचं पापताप नाहीसं करते. चालता चालता तिचं हा परोपकार चाललाय. का फेडीत पापताप. दुसरं काम, पोखीत तिरीचे पादप. पादप हा शब्द वृक्ष, वेली, वनस्पती, तीरावरची जेवढी झाडं आहे, वनराई आहे, त्या वनराईला पादप हा शब्द वापरला. ती गंगा चालता चालता या सगळ्या वनराईचं पोषण करते, भोवतालच्या झाडांचं पोषण करते आणि मग जाऊन मिळते. आणि म्हणून मानवी जीवन त्या गंगेप्रमाणे असावं. आज आपण कैलासवासी सयाजी बाबांच्या पुण्यस्मरणाला आहोत. मला असं वाटतं हे असं जीवन जगलेले एक सज्जन आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्य, परोपकार, देवधर्म, दानधर्म करत करत माणुसकी जपली, परमार्थही जपला, नीती जपली, संस्कृती जपली. याच्यापेक्षा जीवन मोठं असू शकत नाही. आणि म्हणून अशा या जीवनाकडून प्रेरणा घेऊन पुढच्या अनेक पिढ्यांना वाटचाल करता येईल, मार्गदर्शन करता येईल, अशा स्वरूपाची ही जुन्या पिढीतील आपली वाडवडील मंडळी असतात. खऱ्या अर्थानं हे जीवन एक दिवस प्रत्येकाला संपवावं लागतं. या देहातलं चैतन्य एकदा बाहेर पडलं की जावं लागतं. आणि म्हणून जीवन परोपकारी जगावं, पुण्यमय जगावं. पण एक दिवस मृत्यू तर येतोच ना महाराज. मृत्यू सज्जनालाय, मृत्यू दुर्जनालाय, मग पुण्य का करायचं, असाही काही लोकांचा प्रश्न आहे. एवढ्यासाठी करायचं, मृत्यू उपरांत आणखी काही या जीवाचा प्रवास आहे. आपण मान्य करा नका करू, परंतु आपल्या धर्मशास्त्रामध्ये पूर्वजन्म सांगितला, तसा पुनर्जन्मही सांगितला. मागे सुद्धा काही जन्म घेत घेत आपण इथे आलो असं सर्व संत आपल्याला सांगतात. बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. इथे मागे जन्म घेतले असा उल्लेख या श्लोकामध्ये येतो. किंवा मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, भवतापश्रमी दुःखी पिढीले निववत्या. तुकाराम महाराज म्हणले अनेक जन्म मागे आम्ही घेतले आणि हे परमार्थाचं कार्य आम्ही त्यामध्ये करत आलो. म्हणजे मागे जन्म प्रत्येक जीवाचे झालेले आहे, फक्त प्रत्येकाच्या आपापल्या कर्मानुसार वेगवेगळे जन्म झाले एवढंच आहे. केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून नाना प्रकारचे जन्म या जीवाला घ्यावे लागतात. मग मृत्यू जर सर्वांनाच आहे तर पुण्य का करायचं? पुण्य यासाठी करायचं की जन्मानंतरची जी पुढील गती आहे ती आपल्याला योग्य मिळावी, हा पहिला मुद्दा. आणि ज्या मृत्यू लोकातून आपल्याला कायमचं जायचंय तिथं काही आपल्या स्मृती शिल्लक राहाव्या, काही आठवणी राहाव्या, काही कीर्ती शिल्लक राहावी. उत्तमाची उरे कीर्तिमान, उत्तमाची उरे कीर्तिमान, उत्तमाची उरे कीर्तिमान, उत्तमाची उरे कीर्तिमान. तुका म्हणे
म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. दोन गोष्टी होतात. मनुष्य पुण्य परोपकार माणुसकीनं या जगामध्ये जगला तर त्याची चांगली कीर्ती मागे शिल्लक राहते आणि त्याला उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोग येईल जीवखानी. म्हणून हे जीवन सर्वथा. आणि दुसरी आणखी एक गोष्ट महत्त्वाची, चांगलं वागण्यानं कीर्ती मिळते, चांगलं वागण्यानं सद्गती मिळते. याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगेल, चांगलं वागण्यानं स्वतःला समाधान मिळतं. जे समाधान जगात कुठेही किती पैशानं मिळणार नाही. मी आपल्याला सांगू, महाभारतामध्ये विदुर हे असे होते की अत्यंत गरिबी होती. राजदरबारामध्ये सल्लागार म्हणून, काही सेवक म्हणून काम करायचे. आणि धृतराष्ट्र हे पृथ्वीचं आधिपत्य त्यांच्याकडे होतं, एवढं मोठं राज्य त्यांचं आहे. पण प्रसंग असा आहे की एक दिवस मध्यरात्री धृतराष्ट्रानं विदुराला बोलावून घेतलं आणि सांगितलं, विदुरा, तुझ्याशी बोलायचं होतं. महाराज, एवढ्या मध्यरात्री अशी कोणती अडचण आली की तुम्ही मला बोलावून घेतलं? बोलायचं हे होतं विदुरा, अलीकडच्या काळात मला स्वस्थ झोप येत नाही, समाधान वाटत नाही. म्हणाले, महाराज काय कमतरता आहे तुमच्याकडे? 100 बलाढ्य मुलं आहेत, एवढं मोठं राज्य आहे, मान आहे, सन्मान आहे, धन आहे, मग का झोप येत नाही? विदुरा, तेच तर तुला विचारायचं आहे की तुझ्यासारखा निर्धन माणूस मी तुझ्या चेहऱ्याकडे पाहतून तू भलता समाधानी दिसतो, आणि मी सगळं असून मला काय होतं हे दवाखान्यातल्या मशीनला सुद्धा सापडत नाही म्हणे. हा, काहींना काय होतं हे कोणत्याच मशीनला अजून कळलेलं नाही, पण ते नुसतं म्हणतात होतंय, एवढंच म्हणतात. विठाला माझ्या बोलण्याला विनोदावारी किंवा उपहासावारी घेऊ नका मायबाप हो. परिस्थिती तीच आहे. ज्या वेळेला माणसाची नीती चुकते आणि ज्या वेळेला कुठेतरी दुर्व्यवहार कळत न कळत तो जाणीवपूर्वक करतो, त्यावेळेला सगळं असलं तरी त्याला समाधान वाटत नाही. धृतराष्ट्राची नीती चुकली. स्वतःच्या त्याच्या मुलांनी द्रौपदीला ध्वर सभेत आणलं आणि आपल्या घरातील, अरे तुझी सून काय आणि भावाची सून काय, मग समाधान मिळेल कसं? पांडवांचं राज्य बळकावलं, समाधान मिळेल कसं? लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला, समाधान मिळेल कसं? म्हणून एका बाजूला जर जीवनामध्ये आतताईपणा आणि दुर्मार्ग सुरू राहिला आणि दुसऱ्या बाजूला वैभव किती उभं राहिलं तरी समाधान मात्र शोधूनही सापडत नाही. आणि या उलट जीवन तुमच्या सारखे अनेक परिवार आहे, मोठे असतील छोटे असतील, पण आपल्या नीतीनं आपल्या कष्टानं योग्य तऱ्हेनं जीवन जे जगतायत, मला असं वाटतं ते येणं केनं प्रकारे अडचणीतूनही बाहेर पडतात आणि ते समाधानी राहतात, आनंदी राहतात. तुकाराम महाराजांचं सगळं गेलं होतं. दुष्काळामध्ये तर दुकानदारी गेली, सावकारकी मोडली, उधाऱ्या संपल्या, सगळं काही दिवाळा निघालं, पण तरी सुद्धा महाराजांच्या चेहऱ्यावरचं समाधान टिकून होतं. लोक यायचे आणि भेटायचे, महाराज अहो एवढं समाधान आणलं कुठून? महाराज उत्तर द्यायचे, सदानाम घोष करू हरी कथा, 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 सदानाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान समाधान, तेने सदा चित्ता समाधान समाधान, तेने सदा चित्ता समाधान समाधान, तेने सदा
सदा चित्त समाधान सदा नाम करू हरी तेरे सदा चित्त समाधान तेरे सदा चित्त समाधान समाधान जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या समाधानाचं कारण सांगितलं. म्हणाले सुखात आणि दुःखात, चांगल्या दिवसात आणि वाईट दिवसातही जर स्थिर चित्तानं समाधानी राहायचं असेल तर भगवंताच्या भक्तीचा नामाचा आश्रय करावा. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. तेव्हा मानवी जीवनामध्ये परमार्थ यासाठी करायचा 3 गोष्टी त्यातून मिळतात असं आपल्याला या ठिकाणी चिंतनातून समजलंय. 3 गोष्टी काय मिळतात परमार्थानं? एक तर इथे कीर्ती राहते, पुढे मृत्यूनंतर सद्गती मिळते आणि जीवनभर स्वतःला अमर्याद असं समाधान मिळतं. मला वाटतं या सर्वच गोष्टी अशा आहेत, 3ही गोष्टी अशा आहेत, या विकत घेता येत नाही. जगाच्या पाठीवरचा किती मोठा माणूस असला तरी तो कीर्ती विकत घेऊ शकत नाही. असा कोणी म्हणू शकत नाही की मी तुम्हाला करोडो रुपये देतो, तुम्ही गांधीजी सारखी माझी जयंती साजरी करा, सावरकरांसारखी माझी जयंती साजरी करा. मी तुम्हाला अब्जावधी रुपये देतो, माऊलींच्या समाधीचा सोहळा जसा भरवतात तसा माझा समाधी सोहळा भरवा. नाही घेता येत हो मायबाप हो. कीर्ती विकत घेता येत नाही, सद्गती विकत घेता येत नाही, समाधान विकत घेता येत नाही. पुढच्या पिढीला आपल्याला हेच समजून सांगितलं पाहिजे. हा गैरसमज झालेला आहे. थोडं पॅकेज मोठं मिळालं असं वाटतं काय गरज आपल्याला, आईची गरज काय, बापाची गरज काय, गावाची गरज काय. आता गावाची गरज काय हे कोरोनात कळलं. 70 वर्षानंतर गांधीजींचा संदेश लोकांना कळाला, गावाकडे चला, खेड्याकडे चला. गांधीजी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगत होते की बाबांनो, खेड्याला जपा, खेड्याकडे चला, खेडे समृद्ध करा, शेतकऱ्याला जपा. पण कोरोनामध्ये मात्र भले भले गावाकडे वळाले. आणि म्हणून आपल्याला या नव्या पिढीला, नवी पिढी चांगली आहे तुम्हाला सांगतो असं नाही, उत्तम शिक्षण घेतायत, उत्तम व्यवसाय करतायत, उत्तम प्रकारे आपापल्या ज्ञान गुणांनी ते समाजासमोर प्रेझेंट होत आहेत. चांगलं काम आहे. फक्त एक गोष्ट महत्वाची आहे, आपल्या कुटुंबाला सोडू नका, आपल्या समाजाला सोडू नका, आपल्या संस्कृतीला सोडू नका. डिस्कनेक्ट होऊ नका. डिस्कनेक्ट झालात की दुःखाला सुरुवात झाली. एक वाक्य लिहून ठेवा आजच्या कीर्तनात, स्थळ काळ वेळ. जेवढं जेवढं तुम्ही चांगल्या ठिकाणाहून डिस्कनेक्ट व्हाल तेवढं तेवढं तुमच्या जीवनातल्या समस्या आणि दुःख वाढत जातील. आणि जेवढं जेवढं तुम्ही संस्कृतीकडे, गावाकडे, आपल्या माणसांकडे, सेवेकडे निगडीत राहाल, एकरूप राहाल, तेवढे आनंदी, तेवढे समाधानी. हाच या सगळ्या ग्रंथाचा आणि सगळ्या शास्त्राचा मतितार्थ हा एवढाच आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं समाधान, सद्गती आणि सद्कीर्ती या 3ही गोष्टी या जीवनामध्ये प्राप्त करता येतात. असं सुंदर जीवन आहे. मृत्यूच्या रूपानं प्रत्येकाला जावं लागतं. येथे नाही उरो आले अवतार, हेरते पामर जीव किती. देव सुद्धा ज्या वेळेला अवतार घेऊन येतो तोही एक दिवस जातो. संतही येतात, आपलं कार्य करतात. सांगदेव महाराज समाधिस्थ झाले, सद्गुरू गंगागिरीजी महाराज समाधिस्थ झाले, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज समाधिस्थ झाले. आपलं कार्य आटोपलं. या महात्म्यांनी देखील समाधी घेणं पसंत केलं. म्हणून प्रत्येक जण आपलं काम आटोपून जातो, परंतु हे जीवन समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे की जे जीवन मला मिळालं होतं, आजवर हे जीवन मी जगलो, हे जीवन मला कुणाच्या कृपेनं मिळालं. हे कोणती अशी सत्ता होती की इतके दिवस मला ज्या जीवनानं चालायला, बोलायला, ऐकायला ही सगळी मदत केली, माझ्यामध्ये अशी कोणती शक्ती होती. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला हा प्रश्न विचारतायत की बाबांनो, ईश्वरावर जर श्रद्धा बसायची असेल, ईश्वराची भक्ती आपल्याला घडावी वाटत असेल, तर पहिला हा विचार करा की हे शरीर कोणत्या सत्तेनं चालतं. अभंगाचं पहिलं चरण. चाले हे शरीर कोणाची आसते, 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 चाले
देखवी ऐकावी एक नारायण 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 हो हे शरीर कोणाची असते कोणा बोलविते हरी वीणा कोणा बोलविते हरी वीणा हे शरीर कोणाची असते कोणा बोलविते हरी हे कोणा बोलविते हरी वीणा आता सगळीकडेच माणसं तयार करावी लागतात. कोणी राजकारणात तयार करतंय, शेतीमध्ये आपण माणसं तयार करतो, तसं आम्हाला हे केलं पाहिजे ना. आणि तरच आपल्याला पुढच्या काळामध्ये हा सगळा देवधर्म जो आपण म्हणतो काही बोलून नुसतंच थांबता येणार नाही. आपल्या परीनं आपल्याला हे काम सर्वांना ज्याच्या वाट्याला जे आलंय, पुजाऱ्यांनी मनोभावे पूजा करावी, वारकऱ्यांनी भजन करावं. आणि देवस्थानं कशासाठी आहे? खरं म्हणजे आपण फक्त इतर धर्माला नावं ठेवतो, या धर्माचे लोक असे आहेत, त्या धर्माचे लोक तसे आहेत. पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की ते त्यांच्या मदरशामध्ये, ते त्यांच्या मस्जिदमध्ये माणसं घडवत आहेत. आता काय बरोबर चूक हे देव जाणे, पण काम सुरू आहे प्रत्येकाचं. मग आमची ही मंदिरं, आम्ही समाजामध्ये जातो, कीर्तन करतो, मोठमोठे देवस्थानं, आणि महाराष्ट्रात सुदैवानं अनेक ठिकाणी हे काम चालू आहे. आपण शेगावला गजानन बाबांच्या तिथे जाल तर उत्तम प्रकारे वारकरी शिक्षण संस्था, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी महाराष्ट्रातली पहिली वारकरी शिक्षण संस्था 150 वर्षापूर्वी ते श्री क्षेत्र सराला बेटावर सुरू केली. 150 वर्ष. सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेला 105 वर्ष झाले आळंदीतल्या, आणि बेटातल्या वारकरी शिक्षण संस्थेला 150 वर्ष झाले. हे ध्यानात ठेवा. पण गरज आहे आता इथून पुढच्याही काळात, जसं इथं आमचे रामानंद गिरीजी महाराज, अनेक विद्यार्थी त्यांनी पिंपळवाडीला होते तिथे तयार केले. आता बरेच जण त्याच्यातले मोठे झाले आणि त्यांना सोडूनही गेले. गणेश महाराज तुमच्यासारखी चांगली मंडळी आहे की ती महाराजांच्या सोबत आहे, पण काहींना पंख फुटले, गेले उडून, भुर्र उडून गेले. हरकत नाही, जाईना का, पण निदान तिथेही जाऊन ते भजन कीर्तन करतायत याचं समाधान आपल्याला. कुठेही जा, आजही महाराजांकडे इथं मुलं शिकताय. मला वाटतं सगळ्या मोठमोठ्या देवस्थानांनी फक्त वर्गण्या गोळा करण्यापेक्षा, दररोज मानपानाचाच उहापोह करण्यापेक्षा याच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. प्रत्येक महाराजांनी मागे वळून पाहिलं पाहिजे की मी माझ्या 5-10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नुसता मानच लोकांचा घेतलाय की काही माणसं घडवलेत. मला या गोष्ट बोलताना खंत वाटते की आम्ही आज जे कीर्तन करतो हे तुम्ही जे माझ्या पुढं बसलात, ही माझ्या पिढीची पुण्याई नाही आहे, ही सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या पिढीची पुण्याई आहे. कारण तुम्ही जे बसलात तुम्हाला परमार्थात त्यांनी घडवलेलं आहे आणि म्हणून तुम्ही इथे बसलात. मी नेहमी सांगतो, हे वास्तव सांगतो, अजून 20 वर्षांनी जर लोक असेच या मंडपात बसले तर समजायचे की आम्ही काही काम केलं, आमच्या पिढीतल्या लोकांनी काही काम केलं. आणि अजून 20 वर्षांनी जर का 20 माणसंही उरले नाही ना, तर समजायचंय आम्ही फक्त मागच्या पुण्याईवर भोजनं केले, मान सन्मान घेतला, आम्ही काहीच केलं नाही. आणि म्हणून आज जी गर्दी आहे कुठेही असो, ही सगळी त्या गुरुजनांच्या पुण्याईमुळे आहे, त्यांनी घडवलेली माणसं आहे. येणाऱ्या काळात आम्ही करतोय का हे? आमच्या देवस्थानांवरती, छोटं देवस्थान असो मोठं देवस्थान असो, आता उन्हाळा आहे बघा, गावोगावी खऱ्या अर्थानं बालसंस्कार शिबिरं झाली पाहिजे. आम्ही आमच्या देवस्थानांवरती ठेवली, अन्य काही महाराज मंडळी आहेत त्यांना प्रेरणा देऊ 10-5 शिबिराचं आयोजन 2-4 तालुक्यामध्ये केलेलं आहे. पण हे जिथं तिथं झालं पाहिजे, कारण सगळेच पालक काही 12 महिने मुलांना आपल्याकडे पाठवू शकत नाही, त्यांच्या शिक्षणाच्या अडचणी आहेत,
राहण्याच्या अडचणी आहे, कोणाचं शिक्षण CBSE पॅटर्नचं आहे, त्याची सोय आमच्याकडे नसते. पण एक करता येईल की निदान सुट्टीमध्ये 15 वार ती मुलं जर का त्या आश्रमात येऊन राहिली तर त्यांना निदान एखादा गीतेचा अध्याय म्हणता येईल, रामरक्षा पाठ होईल, हनुमान चालिसेचं पठण करता येईल, त्यांना अनेक संस्काराच्या ज्या गोष्टी आहे त्या तिथे शिकवल्या जातील. आणि म्हणून याचा प्रयत्न देवस्थानांनी करणं. देवस्थानामध्ये लोकांना असा एक गैरसमज झाला, आपण देवस्थानावर आहोत म्हणजे लोकांनी देत राहावं ना आपण घेत राहावं एवढाच धंदा आयुष्यभर चालला. अरे हा काय धंदा आहे? हे देणं घेणे तर व्यापारी लोक करतात. बुवा लोक आणि महाराज लोकांकडून ही अपेक्षा कधी पूर्वी नव्हती, आजही नाही. आपल्याला समाजाला काही द्यायचंय. ज्ञानोबारायांनी समाजाला काही दिलं, तुकोबारायांनी समाजाला काही दिलं. हा काही सेवा सत्कर्मासाठी लोक दान करत असतील, अन्नदानासाठी करत असतील, एखाद्या मंदिर उभारणीसाठी करत असतील, ते ठीक आहे, मान्य आहे. पण बुवा महाराज झाला म्हणजे पैसे गोळा करायला महाराज होतो असा गैरसमज प्रत्येकानं डोक्यातून काढला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. आपल्याला ही आपली संस्कृती, मी आपल्याला सांगू का, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे टाळ मृदंग, गाथा ज्ञानेश्वरी आणि पंढरीची वारी, ही आपली संस्कृती आहे. आता महाराष्ट्राची संस्कृती म्हणलं का काहींना तमाशा ढोलकी आठवते. तर ती एक लोककला आहे, त्याचा मी अनादर करत नाही. तीही एक लोककला आहे. एकेकाळी त्यातूनही लोक प्रबोधन केलं गेलेलं आहे. पूर्वीच्या काळी तमाशामध्ये सुद्धा अशी वगनाट्य असायची की लोक ते वगनाट्य पाहून ढसढसा रडायचे. तमाशा सुद्धा त्या दर्जाचा होता. त्यामुळे तमाशाला नाव ठेवावं असा काही नाही, अर्थ नाही आहे. पण महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे फक्त तमाशाच आहे का? मी काही राजकारणी माणसांची भाषणं ऐकतो काही, तर ती महाराष्ट्राची संस्कृती म्हणलं की त्यांना फक्त तमाशा आठवतो. अरे या मातीत जन्माला आलात तुम्ही महाराष्ट्राच्या, तुम्हाला ज्ञानेश्वरी आठवत नाही, तुकोबांची गाथा तुम्हाला आठवत नाही, पंढरीची वारी 700 वर्षापासून चालू आहे ती तुम्हाला आठवत नाही. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊन ज्ञानेश्वरी आणि वारी ज्याच्या तोंडीच येत नसेल त्याचा इथं जन्म घेणं व्यर्थ आहे. विठाला म्हणून महाराष्ट्राची संस्कृती म्हटलं की पहिली ज्ञानेश्वरी, कारण मराठी भाषेतला पहिला ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. प्रबोधनाचा पहिला महान ग्रंथ आहे तुकोबारायांची गाथा. सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, नरहरी महाराज, किती संत झाले, जनाई, मुक्ताई, या सगळ्यांनी अभंग केले. संत चांगदेव महाराज, किती संत या महाराष्ट्रामध्ये झाले. मग आपण त्यांना विसरून जातो, आपण हे ग्रंथ विसरून जातो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला या संस्कृतीचं जतन करणं आणि हे जतन करत असताना याच ग्रंथांमधून समजून घेणं की आमचे जीवन कशासाठी आहे आणि हे जीवन कोणामुळे आहे. दोन गोष्टी, कोणामुळे आणि कशासाठी, हे कळलं की जीवन सार्थकी लागलं. कोणामुळे हाच प्रश्न महाराजांनी विचारला, चाले हे शरीर कोणाची सत्ते. आता काय माणसं असे मिश्किल असतात पहा. एक असा मिश्किल स्वभावाचा माणूस होता. एका कीर्तनकारानं हा अभंग घेतला आणि विचारलं, चाले हे शरीर कोणाची आहे सत्य. तो तिकडून म्हणाला, चाले हे शरीर पायाची आहे सत्य. पण कीर्तनकार सुद्धा सुज्ञ होते. म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी वाचून कीर्तनकार झालेले होते, यूट्यूब पाहून कीर्तनकार झालेले नव्हते. आता कीर्तनकारामध्ये नवीन व्हर्जन आलेलं आहे, यूट्यूब कीर्तनकार, नवीन व्हर्जन आहे. यूट्यूब संस्कृती. यांना ज्ञानेश्वरीचे किती अध्याय माहीत नाही, हरिपाठातले किती अभंग आहे माहीत नाही, माऊलींच्या एकूण ओव्या किती माहीत नाही, गीतेतले श्लोक किती सगळे माहीत नाही, तुकोबारायांचे आज आपल्याला प्राप्त असलेले वाचायला अभंग किती आहेत त्याची संख्या माहीत नाही, ते कधी यांनी पाहिलेले नाही. भजनी मालिका कशाला म्हणतात, राम जन्माचे अभंग कोणते, हनुमान जन्माचे अभंग कोणते, काल्याचे अभंग कोणते, सोमवारी कोणते अभंग म्हणावे, मंगळवारी वारानुसार कोणते म्हणावे, अंत्यविधीला कोणते अभंग म्हणावे, कशाचं डोंबलं माहिती आहे. त्याच्यासाठी 10-5 वर्ष साधू संतांच्या चरणाजवळ राहावं लागेल. आणि इथं तर इन्स्टंट तयार व्हायचंय, 1-2 वर्षात धंदा सुरू झाला पाहिजे. धंदा विठाला विठ्ठल.
आणि म्हणून हा सगळा जो प्रकार आहे तो आपल्या वारकरी संप्रदायाला मायबाप हो खाली पाहायला लावणारा प्रकार आहे. पण आपणच सावध झालं पाहिजे की इतक्या पवित्र व्यासपीठावरती फार मोठा माणूस कोणी नाही आपल्याला मिळाला. साधा माणूस बोलवा, पण सरळ माणूस बोलवा. कसा बोलवा? माझ्या बोलण्यातला अर्थ समजून घ्या. साधा बोलवा, तुमच्या गावचा कीर्तनकार उभा करा, पण तो जर का योग्य सेवा करत असेल तर जरूर त्याला उभा करा. लांब माणसं लांबूनच आणले पाहिजे आणि प्रसिद्धच आणले पाहिजे. प्रसिद्धापेक्षा सिद्धाची किंमत जास्त आहे. परमार्थात सिद्ध महत्वाचा असतो. तो ज्ञानानं, सेवेनं, त्याच्या सगळ्या पुण्याईनं सिद्ध झाला पाहिजे ना. आणि म्हणून पुष्कळ चांगली मंडळी आपल्याकडे आहे कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये. अलीकडे जे चुकीचं सगळं होतं आहे आणि काहीतरी कोणाला तरी आपण खूपच चुकीच्या दिशेनं चाललंय. बरं, काही बोलतात हो माणसं, वाईट वाटतं. आम्हाला काही आमचे सहकारी ऐकवतात, म्हणजे महाराज बघा आता हा माणूस कसा बोलतो, ही बाई कशी बोलते, हा पोरगा कसा बोलतो, ते दाखवतात कधी कधी आणि वाईट वाटतं. काय त्यांची भाषा, जी भाषा खरं म्हणजे तमाशामध्ये तमासगीर सुद्धा बोलणार नाही. ते म्हणतील नाही रे हे शोभत नाही आम्हाला. आणि ती भाषा जर का इथे उभं राहून काही माणसं बोलत असतील, आता याचा दोष खऱ्या अर्थानं बाजारात कोण काय विकायला बसला याचा दोष नाही, कोण काय घेतोय याचा दोष आहे. आता हा बाजार आहे जगाचा सगळा, हा बाजार भरलेला आहे. पण आपण कोणत्या साथीला जायचं? किराण्याच्या साथीला जायचं, भाजीपाल्याच्या साथीला जायचं का 3 लाकडाच्या साथीला जायचं, हे आपण ठरवावं. तसा हा सगळा अध्यात्मामध्ये सुद्धा पुष्कळ गोष्टी आता इतक्या आल्यात, परंतु योग्य त्याचा स्वीकार करा. आमच्यासारख्याचंही काही चुकत असलं तर खुशाल तोंडावर सांगा की नाही महाराज हे तुमचं चुकतंय, तुमचं हे बोलणं चुकतं, तुमचं हे वागणं चुकतं. त्याच्याशिवाय याचं शुद्धीकरण होणार नाही. विठाला कुंडलिक वरदान 12 वाजले, मी 2 मिनिटात थांबेल. 12 वाजून 3 मिनिटं झाले. 10:30ला, 10:15ला, 10:30ला सुरुवात झाली. 1.25 तास जवळजवळ होत आले आणि ऊन फार आहे. त्याच्यामुळे मी 2 मिनिटापेक्षा खरोखरच पुढे आता जाणार नाही. खूप वेळ झाला. बोलायला काय, कीर्तनकाराला बोलायला उभं केलं म्हणजे काय त्याच्यात, पण तरीसुद्धा वेळ काळ पाळली पाहिजे. नाही तर मी सांगत असतो. अशा 2-3 भगिनी आमच्या बोलत बसलेल्या होत्या आणि एक आजीबाई होते. एक भगिनी म्हणाली माझा मुलगा असा आहे, काही विचारलं का असा खेकसून अंगावर येतो, कोण होईल कुणास ठाऊक. त्या आजीबाईनं उत्तर दिलं, तुझ्या मुलगा जसा वागतोय त्याच्याहून जर अंदाज केला तर वाटतंय तो कंडक्टर होईल. बरं, आता कंडक्टरचं तरी काय चुकतं? गाडी असते डायरेक्ट आणि मधलेच सीटं बसतात, ते म्हणतात उतरा, तुझा मुलगा कंडक्टर होईल. दुसरी म्हणली माझं पोरग वेगळंच आहे. नवऱ्याचं माझं जर भांडण झालं, कधी माझ्या बाजूनं बोलतं, कधी त्यांच्या बाजूनं बोलतं, कोण होईल म्हणे राजकारणी होईल. तिसरी भगिनी म्हणाली माझं पोरग जरा वेगळंच आहे, काही त्याच्याशी बोलावं का असं पाल्हाळ लावतं, सारखं बोलत राहतं, कोण होईल म्हणे कीर्तनकार होईल. तेव्हा हा दोष माझ्यावर येऊ नये याची काळजी मी आजच्या पुरती घेतो. 12 बरोबर वाजलेत, 12 वाजून 4-5 मिनिटं होत आले. एकदा प्रेमानं भगवंताचं आपण भजन करूया. ज्ञान ज्ञान विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
पाहिची आहे सत्ते. राहू द्या नका लावू द्या ठेवू. कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. सर्व काही सत्ता परमात्म्याची आहे. विज्ञान सुद्धा तिथपर्यंत आता हळूहळू येऊन पोहोचलेलं आहे. वैज्ञानिकांना असं वाटतंय की काहीतरी एक प्रचंड शक्ती या जगामध्ये. आईन्स्टाईन असं म्हणतोय की या ब्रह्मांडामध्ये एक प्रचंड शक्ती सर्वत्र व्यापलेली आहे. अणुरेणूचं संशोधन केल्यानंतर आईन्स्टाईनचे उद्गार आहे. अर्थात त्या शक्तीला आईन्स्टाईन निसर्ग म्हणतो, नेचर म्हणतो, आणि साधू संत महात्मे त्याच शक्तीला ईश्वर म्हणतात. एवढाच फरक आहे. मला वाटतं त्या शक्तीला कोणी काय नाव द्यावं यानं फारसा फरक पडत नाही. फक्त ती शक्ती मान्य करावी, आणि ती शक्ती म्हणजे ईश्वरीय शक्ती आहे. निर्गुण म्हणा, सगुण म्हणा, कोणत्याही रूपात त्या शक्तीला भजा, आणि तीच शक्ती मानवाला चालवते. राहू द्या, बस एक विनेकराला लावलं की झालं. एक प्रतिनिधी फक्त बस. आता डिस्टर्ब होईल ना, म्हणून बसा. बरं, माणसांचं मन विचलित व्हायला वेळ लागत नाही. मी एवढा 2 तास ताणून बोलतो तरी ते तुमच्याकडेच पाहत राहतील. कोणाला कसं लावताय, कोणाच्या अंगावर सांडलंय, कोणाच्या नाकावर सांडलंय. हे मन फार विचित्र असतात. म्हणजे मन म्हणजे लहान लेकरं सांभाळणं सोपं, पण माणसांची मनं सांभाळणं, आता हे रोज आम्ही काम करतो, तेव्हा हे कॉन्सन्ट्रेशन टिकून ठेवायला एक सुद्धा अडथळा चालत नाही, तर हे कॉन्सन्ट्रेशन राहतं. विठाला विठाला आणि दररोज आम्हाला मग ही सगळी गडबड झाली की माणसं 10-10 मिनिटं तिकडंच पाहत राहते. इकडं कोणी पाहिजे ना. आता काही वेळेला मग आमच्या लक्षात येतं की हे काही इकडं पाहण्यासारखे नाही, आपण आपलं बोलत राहा, नाही का. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. तसं पाहणाऱ्याने पाहत राहावे, बोलणाऱ्याने बोलत राहावे. अशी काही कीर्तन. पण आज मला आनंद झाला की आपण सगळ्यांनी हे व्यक्तिगत विचार नाही मायबाप, हे ज्ञानेश्वरीचे विचार आहे, हे गाथेचे विचार आहे, हे सद्गुरूंचे विचार आहे, आणि आपण आदरपूर्वक ते श्रवण करताय. याचा आनंद मलाही गेले 2-2.5 तास या ठिकाणी झाला. याचं समाधान आहे. विठाला विठाला परमात्मा सत्तेनं हे सर्व चालतंय. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. त्या अगोदर महाराज म्हणतात, माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून या. काही काम माणसाच्या हातून घडतात आणि माणसाला वाटतं मी केलं. अर्जुनानं एवढं मोठं युद्ध केलं, पण जेव्हा भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले त्यानंतरची कथा इथल्या वडीलधाऱ्या सुज्ञ श्रोत्यांना माहिती आहे. सर्वांसाठी एकदा सांगतो. भगवान आपलं अवतार कार्य श्रीकृष्णानं आटोपलं. व्याधाचा बाण लागण्याचं निमित्त झालं आणि ते निजधामाला गेले. त्यानंतर अर्जुनाला जबाबदारी दिली, अर्जुना आता मी माझ्या वैकुंठाला निजधामाला